तर गाईज हे ते पार्सल आहे। आता तुम्हाला तर माहितीच आहे कॅल्सीची किती गरज पडते दुकानामध्ये, कारण की हिशोब लावताना गरज राहते कॅल्सीची। मित्रांनो, आपला हा जुना कॅल्सी होता, हा काही काम करत नव्हता, इकडून तिकडून तुटून गेला होता। हा पहिला सोमवार आहे, श्रावण सोमवार, तर घरी त्याची पूजा झाली आहे। मी थोडा लेट व्हिडिओ काढला मित्रांनो। मग आता तयारी चालू आहे उद्याची। हे करंज्या वगैरे कशाच्यासाठी करताय, कारण की आता येत आहे नागपंचमी, तर त्याच्यासाठी उद्याचीच आहे, म्हणून आता त्यासाठी सगळं करंजी वगैरे, कारण की फुलोरा लटकावं लागते आम्हाला। महाराष्ट्र गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। गाईज, आजचा ब्लॉग आपण लेट चालू करतो, कारण आपण काल म्हणजे आज सकाळी 3:30 वाजता आपण टूर वरून आलो घरी। तर मग झोपलो, उठलो, आज पण जिम गेलो गाईज मी। विदाऊट एनी गॅप मी जिम जातो, कारण की वर्कआउट करणं गरजेचं आहे गाईज। दुसरी गोष्ट, आता आल्यानंतर एवढं चांगलं झालं की आज अमृतानी सुट्टी घेतली, कारण की ती थकून गेली। रिझल्टलाही स्कूलला पाठवलं नाही, कारण की तोही थकून गेला होता। तेव्हा आता मी जस्ट ब्लॉग अपलोड केला गाईज आपला टूरचा, तर तुम्ही चेकआउट करू शकता माझा ब्लॉग। आणि आता आपण बाकीचं आपले जे काम आहे ते निपटू। आता मित्रांनो, रिदात टीव्ही मध्ये बघून ड्रॉइंग बनवून राहिलेला आहे। येस, व्हेरी गुड। हा डोरेमॉन आहे ना रिदात? व्हेरी गुड। मित्रांनो, आज आहे श्रावण सोमवारचा पहिला सोमवार। आमच्या मराठी लोकांचा आजपासून श्रावण चालू झालेला आहे, म्हणजे पहिला सोमवार आहे आजचा। श्रावण तर 2 दिवस आधीच चालू झाला, श्रावण महिना। आजचा सोमवार आहे, तर आज आपल्याला तर माझा तो उपास नाही आहे, पण तशी साबुदाणा खिचडी बनली अमृता आणि आईसाठी। मग डाळ भाजी आहे, त्याला जेवण करतो यार, खूप भूक लागली आहे। तर मित्रांनो, जसं काही आज तुम्हाला माहिती आहे की आज पहिला सोमवार आहे, श्रावण सोमवार, तर घरी त्याची पूजा झाली आहे। मी थोडा लेट व्हिडिओ काढला, कारण मी झोपलो होतो, आणि की कालच आलो, म्हणजे आज सकाळीच आलो होतो, जसं तुम्हाला सांगितलं टूरवरून। तर झोप झाली नव्हती, तर दुपारी झोपलो छान, म्हणजे 1.5 तास तरी झोपलो। आता थोडं बरं वाटत आहे। आणखी आपल्याकडे एक पार्सल आलंय, चला त्याला ओपन करूया, काय आहे ते बघूया। तर गाईज हे ते पार्सल आहे, याला मी ओपन करतो आणि बघतो काय आहे, आणि तुम्हाला दाखवतो काय आहे याच्यात। मित्रांनो, हे मी बोलवलेलं आहे कॅल्सी, कारण की दुकानातला कॅल्सी खराब झाला होता, म्हणून ते अमेझॉन मधून बोलवलं होतं। आता तुम्हाला तर माहितीच आहे कॅल्सीची किती गरज पडते दुकानामध्ये, कारण की हिशोब लावताना गरज राहते कॅल्सीची। तर चला, हे कॅल्सी आलं आहे, हेच पार्सल आलं होतं, हेच तुम्हाला दाखवायचं होतं। असा तो कॅल्सी आहे गाईज, ऑरेंज कलर व्हाईट कलरच्या याच्यात कॉम्बिनेशन मध्ये। मित्रांनो, आपला हा जुना कॅल्सी होता, हा काही काम करत नव्हता, इकडून तिकडून तुटून गेला होता। हा असं ऑन केल्यानंतर नंबर येत होते, पण मग ते नंबर चालले जात होते, म्हणून त्यामुळे आता दुसरा नवीन आणा लागला। मित्रांनो, आता हा आपण रिदातला खेळण्यासाठी ठेवून देऊ, त्याचं खेळण्याचं आहे ना, त्याच्यात टाकून देऊ। ये हो गया अभी रिदात का टॉय। मित्रांनो, मग आता तयारी चालू आहे उद्याची। हे करंज्या वगैरे कशाच्यासाठी करताय, कारण की आता येत आहे नागपंचमी, तर त्याच्यासाठी उद्याचीच आहे, म्हणून आता त्यासाठी सगळं करंजी वगैरे, कारण की फुलोरा लटकावं लागते आम्हाला। आता कित्येक लोकांना लटकावं लागते ते नाही माहित, पण आम्हाला तरी लटकावं लागते, म्हणून त्यासाठी करंजी लागते, साखरेची, गुडाची, आणखी काय बनवते काही, हा तिळाची, तिळगुडाची करंजी, आणखी वडे, पात्या, हे सगळं त्याच्यात टाकून काही गोष्टी लटकवून असं सगळं ते उद्या मी तुम्हाला दाखवतो पूर्ण आमचा फुलोरा कसा राहते। काही आतापर्यंत मी मेसेज बघत होतो व्हॉट्सअपवर, खूप जणांनी, मी स्टेटस टाकलं चिखलदऱ्याचं, सगळ्यांचे मेसेज येऊन राहिले की ब्लॉग बनवला नाही का, ब्लॉग बनवला नाही का। तर हे ऐकून खूप छान वाटतंय, हे तुमचं प्रेम आहे जे असं म्हणजे लोकांचे मेसेजेस येतात की बाबा तुमचं ब्लॉग बनवला नाही का, कारण की माझा ब्लॉग आतापर्यंत मी टाकला नाही, कारण की मला लेट होऊन गेलो होतं ना काल। मी म्हणजे आज सकाळी 3 वाजता पोहोचलो, तर 2 ब्लॉग एडिट करायचे होते, तर परवाच्या दिवशीचा टाकलाय आणि उद्याचा आणखी टाकू। आता उद्या आज रात्री एडिट करतो, आणि उद्याला तो येऊन जाईल ब्लॉग गाईज, नक्की बघाल पूर्ण। आता रिदात बघून राहिलाय टीव्ही तेव्हाचा, तर हे असेवाले व्हिडिओज बघून याच्या अंगात काहीतरी वेगळंच शिरते, तर तो येते मला थोड्या वेळाने येते माझ्याजवळ, आणि असा चावते, हा असा करते, असं काहीतरी। बघा हे बघा लाईव्ह आहे तुमची, लाईव्ह हे असा करतो तो। तर याच्यासाठी काही उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। तेव्हा कसं करताय, बघा तेव्हा कसा करताय तेव्हा।
झाला, पागल झाला. म्हणून तिथं विचारायला गेलो आईला काय झालं तर आज उपास आहे, तर उपास केला. तर त्याच्यात आणखी मग आता आईच्या गुड्या पण आहे वाताच्या वगैरे, तर त्याच्यामुळे आता आईला ते चक्कर सारखं वाटत आहे, म्हणून आई लेटून आहे. तर तेच विचारायला गेलो तो काय आता 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 एवढ्या वयात एवढ्या गोड्या गिड्या आहे, तर उपास सध्या तर नाही करायला पाहिजे. काही हा भूत मला तुम्हाला दाखवायचा होता. आता थोड्या वेळानं पुन्हा आता उभा आहे. तेव्हा पुन्हा उभा होईल. हा, आता उभा झाला. तर पुन्हा असं जंप मारायचं. तेव्हा त्याच्या अंगात काय भूत दिसते असं वाटतं की त्याला मी ते करत आहो म्हणून. बोलवत आहे मम्मी, तू चालला काऊन नाही? हा, अरे तर तिकडे ये म्हणून म्हणत आहे ना. तुझं सगळं लक्ष तिकडेच आहे, टीव्ही मध्ये. जा ना, चल पटकन जा. झालेलं आहे, भूक लागली आहे मला पण. अमृताने म्हटलं की आबूला बोला, म्हणजे रिदाच्या. तर चला बाबाला आवाज देऊन देतो. बाबा, बाबा जेवण करायला या. आवाज गेला नाही बाबाला. सांगा लागेल की बाबाला जेवण करायला या. बाबा जेवण करायला चला. हो, हेही समजलं नाही का? मम्मीने काय म्हटलं आबूला आवाज दे म्हणून. हा, आता मी पा का करतो, तू पास. आता मी काय करतो तो नाही, आता तू पास फक्त आता. तर मग गाईज आता बनली आहे वांग्याची भाजी, कढी आणि काय पुऱ्या आहे का? पुरी आहे. चला मग गाईज आता जेवण करावं. फिरायला चाललोय, एक राऊंड मारून यावं म्हटलं. खूप घरी जाऊ बसून बसून बोर झालाय, त्याचा थोडा एक राऊंड मारून येतो मी. जस्ट आलो बस मित्रांनो बाहेर फिरून. आणि मला नाही का थोडंसं बाहेर फिरून आला ना फ्रेश वाटते. बाहेर आज दिवसभर कुठे जास्त गेलो नाही, कारण की जिम नंतर घरी आलो. त्यानंतर फक्त आईबाबांच्या औषधी आणायला गेलो होतो, टॅबलेट्स. त्यानंतर आता थोडं बाहेर राहून थोडंसं भेटलं तर माझ्या मनाला थोडी शांती भेटते. माहिती नाही आता काहून होते तर मग गाईज आता आपला ब्लॉग जो आहे तो एडिट झाला आणि अपलोडिंगला पण टाकून दिला. आणि चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र, बाय.